नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी अखेर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची निवड झालेली आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी याबाबत मागणी सातत्याने लावून धरलेली होती. त्यासाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन देखील चालू केलेलं होतं आणि आज अखेर शेवटी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. महाराष्ट्रामध्ये कोणताही गाजलेला गुन्हा असेल किंवा गाजलेला खटला असेल तर त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांच्याच विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची मागणी ही वारंवार केली जात असते. म्हणजे असं होतं की महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणता वकील आहे की नाही, की निकम हे एकटेच सर्व फौजदारी कायदे हे कोळून पिलेले आहेत आणि त्यांनाच फक्त सोनं लागलेलं आहे आणि महाराष्ट्रातील इतर कोणत्याही वकिलाला सरकार पक्षाची बाजू कशी मांडावी याचं कोणतंही ज्ञान नाही. अशा प्रकारचा युक्तिवाद हा निकम यांच्या विरोधात वापरला जातो आणि निकम यांची जी कार्यपद्धती आहे त्याच्यावर देखील आक्षेप घेतले जातात. ते म्हणे गुन्ह्यामधील आरोपीपैकी एकाला ते माफीचा साक्षीदार बनवतात आणि त्या आधारे आपली केस उभी करतात, असं त्यांच्याबद्दल आक्षेप घेतला जातो. दुसरा त्यांच्याबद्दल जो महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो की ते आता भाजपचे 2024मधल्या निवडणुकीमध्ये भाजपचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार होते आणि ही भाजपची मंडळी आपल्याच कंपनीतील वकिलांना, नेत्यांना किंवा त्यांच्या RSSमधल्या नेटवर्कमधील व्यक्तींना पुढे करतात, असा एक आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. आणि मग त्या निकम यांच्याशिवाय दुसरं नाव फडणवीस सरकारला सुचलं नव्हतं का, असा देखील त्यानिमित्तानं एक प्रमुख आरोप हा निकम यांच्यावरती आहे. निकम हे इतके गाजलेले महाराष्ट्रात वकील आहे की आधी म्हटलं त्या पद्धतीनं कोणतीही महाराष्ट्रातील नावारूपाला आलेली केस घ्या किंवा त्याचे पडसाद हे जनमानसात उमटलेले असतील तर ती केस लढायला निकमच असतात, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. मी निकम यांनी लढवलेल्या काही केसेस तुमच्यापुढे सांगतो. निकम यांनी किती हाय प्रोफाईल खटले लढलेले आहेत हेच या निमित्तानं दिसून येऊ शकेल. सगळ्यात महत्त्वाचा जो खटला होता तो म्हणजे 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा, ज्या मुंबईमध्ये शेअर बाजारासह 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले होते. दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंडानं हे सगळं घडून आणलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 150हून अधिक आरोपी होते. टाडा हा तेव्हा अतिशय कठोर कायदा त्यासाठी राज्य सरकारनं तयार केलेला होता आणि त्या अंतर्गत टाडा अंतर्गत निकम यांनी हे सगळे हा खटला सगळा लढवलेला होता. निकम यांच्या युक्तिवादामुळे जवळपास 84 आरोपींना या खटल्यामध्ये शिक्षा झालेली होती. त्यातली दुसरी आणखीन एक इंटरेस्टिंग केस होती ती गुलशन कुमार मर्डर केस. म्हणजे गुलशन कुमार याचा खून हा मुंबईमधल्या टोळी युद्धातून झालेला होता आणि तो मंदिरात दर्शनाला जात असतानाच त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. ही केस देखील उज्ज्वल निकम यांच्याकडे दिलेली होती, पण या केसमधले सर्व आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. दुसरं एक प्रकरण महाराष्ट्राच्या समाजमनावर मोठा ओरखडा ओढून गेलेलं होतं आणि ते प्रकरण होतं खैरलांजीचं हत्याकांड. या खैरलांजी हत्याकांडामध्ये दलित समाजातील व्यक्तींना अमानुष मारहाण करून त्यांचा खून करण्यात आलेला होता आणि ही 2006मध्ये ही देखील केस ही निकम यांच्याकडेच देण्यात आलेली होती आणि यातल्या काही आरोपींना शिक्षा झाली, मात्र बरेच आरोपी सुटले, हा देखील निकम यांच्यावरती आक्षेप घेतला जातो. भाजपचे नेते प्रमोद महाजन यांचा खून त्यांच्या भावानंच केलेला होता आणि त्या खटल्यामध्ये देखील निकम हेच विशेष सरकारी वकील होते आणि त्याच्यामध्ये प्रवीण महाजन, जो प्रमोद महाजन यांचा भाऊ आहे, त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती आणि तेव्हा बाजू देखील उज्ज्वल निकम यांनीच मांडलेली होती. दुसरी आणखीन एक महत्त्वाची केस ज्याने मुंबई हादरून गेलेली होती ती म्हणजे शक्ती मिल गँगरेप. म्हणजे शक्ती मिल जी बंद पडलेली कापड गिरणी होती, तिच्यामध्ये एका तरुणीवर बलात्कार झालेला होता, गँगरेप झालेलं होतं आणि ती केस देखील त्याच्यामध्ये निकम यांच्याकडेच आली आणि त्याच्यामध्ये देखील त्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा निकम यांच्या प्रयत्नांमुळे झालेली होती. पुण्यामधलं एक राठी हत्याकांड म्हणून एक गाजलेलं होतं, ज्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील जवळपास 5 व्यक्तींचा खून
त्यांच्या घरातील नोकरांनी मिळून केलेला होता. जवळपास ते 4 नोकर होते आणि यातील निकम यांनी त्यांची नेहमीचीच पद्धत वापरली. त्यातील एकाला माफीचा साक्षीदार केला आणि बाकीच्या 3 आरोपींनाही कठोर अशी शिक्षा झालेली होती. कोपर्डी जी केस आहे म्हणजे यानं देखील महाराष्ट्र हादरलेला होता आणि या कोपर्डी केसमध्ये देखील उज्ज्वल निकम हेच विशेष सरकारी वकील होते आणि याच्यामध्ये मात्र 3 आरोपींना ही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील निकम यांचा युक्तिवाद हा उपयोगी पडलेला आहे. पुण्यामध्ये मोहसिन शेख याची हत्या झालेली होती. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्याकडनं ही हत्या झालेली होती असं त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यात आलेला होता आणि तेव्हा देखील निकम यांचीच नियुक्ती झालेली होती. पण याच्यामध्ये त्यांना पुरेसं किंवा 100% यश मिळू शकलं नाही. तर निकम यांची अशी कारकीर्दही बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळंच त्यांच्या नावाला एक कोणताही असा प्रसिद्ध घटना काही घडली किंवा प्रसिद्ध काही गुन्हा घडला की जनतेमधनंच किंवा ते जे कुटुंब आहे, व्यथित कुटुंब आहे किंवा पीडित कुटुंब आहे ते देखील निकम यांच्याच नावाची मागणी अनेक वेळा करतं. आता त्यानुसारच आता निकम यांचे आता बीडला दौरे वाढतील. पण बीडमध्ये त्यांच्यावर एक प्रमुख आक्षेप असा आहे की बीडमधलं जे वाल्मिक कराड हा जो आरोपी आहे या सगळ्या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये, या वाल्मिक कराडला संरक्षण होतं हे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे, असा मुंडे यांच्यावरती मोठा आरोप आहे. आणि याच धनंजय मुंडे यांची एक केस उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत यांनी लढवलेली होती. त्यामुळं मुंडे यांच्या संपर्कात निकम कुटुंबीय आहे. त्यामुळं ते वाल्मिक कराडला शिक्षेपर्यंत पोहोचवतील का, असा एक प्रमुख आक्षेप निकम यांच्यावरती बीडबाबत मात्र घेतला गेलेला आहे. अर्थात हा सगळा आक्षेप दूर करून आणि त्या आक्षेपाला फारशी किंमत न देता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची निवड केलेली आहे. निकम यांनी याबाबत देखील एक आश्वासन दिलेलं आहे की ही केस किंवा माझा हा जो वकील हा म्हणून जो पेशा आहे ही मी माझ्या पूर्ण प्रयत्नांनी लढणार आहे. विरोधकांनी किती आरोप केले किंवा त्यांनी आक्षेप घेतले तरी माझ्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही. त्यांची जी भाजपशी राजकीय जवळीक आहे त्या राजकीय जवळीकीबद्दल देखील त्यांनी तो आक्षेप फेटाळून लावलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अनेक इतर पक्षामधले देखील वकील मंडळी कधी कोणी काँग्रेसशी संबंधित होतं तर कोणी राष्ट्रवादी संबंधित होतं, तेव्हा देखील त्यांना केसेस मिळालेल्या आहेत. त्यामुळं मी भाजपचा उमेदवार होतो म्हणून ही मला केस मिळालेली नाही, तर माझ्या व्यावसायिक नैपुण्यामुळे व्यावसायिक कौशल्यामुळे ही अशा केसेस मला मिळतात, असा याच्यामध्ये निकम यांचा दावा असतो. आता विशेष सरकारी वकील निकम आता बीडमध्ये जेव्हा जातील तेव्हा ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं म्हणजे अनेकांना अशी शंका आहे की हा जो विष्णू चाटे जो आरोपी आहे हा विष्णू चाटेच आरोपी या सगळ्या प्रमुख प्रकरणातली कडी आहे. म्हणजे जे खंडणी प्रकरण आहे किंवा संतोष देशमुख यांचं पुढचं हत्या झालेली आहे याच्यामध्ये विष्णू चाटेचा मोबाईल आणि विष्णू चाटे हे प्रमुख पात्र आहे आणि त्याच्या कबुली जबाबानंतरच पुढचे आरोपी अटक झालेले आहेत. आता उज्ज्वल निकम ही त्यांची नेहमीची स्टाईल म्हणजे माफीच्या साक्षीदाराची स्टाईल वापरणार जर असतील तर विष्णू चाटे हा त्यांच्यासाठी मोठा मोहरा ठरू शकतो असं सुरुवातीपासूनच बोललं जात होतं. त्यामुळं उज्ज्वल निकम हे विष्णू चाटेला माफीचा साक्षीदार बनून इतर आरोपींच्या गळ्यामध्ये फाशीचा दोर किंवा जन्मठेपेची हातकडी टाकणार का हे आता आपल्याला पाहायला हवं. दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की संतोष देशमुख यांच्याच कुटुंबियांनी निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली असल्यामुळे त्याबाबत आता इतरांनी कोणी आक्षेप जरी घेतला असला तरी जोपर्यंत देशमुख कुटुंबाचं समाधान होत नाही तोपर्यंत सरकारनं ही कारवाई करणं गरजेचं होतं. त्यानुसार ती कारवाई झालेली आहे. आता निकम म्हणतात त्या पद्धतीनं त्यांचं सगळं व्यावसायिक कौशल्य किंवा त्यांची निपुणता पणाला लावून त्यांनी वाल्मिक कराडसारख्या काय मोठा आरोपी असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा असलेल्या गुंडाला जर तुरुंगाची हवा किंवा त्याहीपेक्षा कठोर शिक्षा देण्यामध्ये ते यशस्वी झाले तर नक्कीच महाराष्ट्रात देखील त्यांचं जे नाव घेतलं जातं त्या नावाला आणखीन 4 चांद लागतील एवढं मात्र निश्चित. तर बघूया बीडमधलं आरोपपत्र दाखल करायला आणखीन वेळ आहे. या सर्व आरोपींवरती मोका कायदा लागल्यामुळे 6 महिन्यांपर्यंत
आरोपपत्र दाखल करायची मुदत पोलिसांना मिळालेली आहे. आता हे आरोपपत्र दाखल करताना निकम यांच्या नजरेखालनं सगळं जाणार आहे. निकम हेच सगळं आरोपपत्राचं ड्राफ्टिंग करणार आहेत. त्यामुळं बघूया हे सगळं पुढची प्रक्रिया कशी पार पडते आहे आणि संतोष देशमुख यांच्या खुन्यांना खरोखरी शिक्षा होते आहे का आणि देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळतो आहे का, याचं उत्तर आता येणाऱ्या काही दिवसात मिळू शकेल. पाहत राहा लेट्सअप मराठी.